महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. अनेक वर्षांनंतर ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 5 जुलै रोजी मुंबईतील मेळाव्यात ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली. अवघ्या महाराष्ट्राला हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची प्रतीक्षा होती. आगामी मुंबई पालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या युतीकडे निर्णायक वळण म्हणून पाहिलं जात आहे. महायुती आणि विरोधकांच्या राजकारणावर या युतीचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ठाकरे एकत्र येणं म्हणजे केवळ दोन नेत्यांचा राजकीय निर्णय नाही, तर मराठी मतदारांचे एकत्रीकरण, शिवसेनेची मूळ ओळख आणि शहरी राजकारण आणि मतदारांवर पुन्हा पकड मिळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला एकत्र येण्याची भीती वाटते हे स्पष्ट दिसून येते. कारण यामुळे शिंदे आणि भाजपचे मुंबईतील मराठी मतदार ठाकरे बंधूंकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटाला पालिकेतील सत्ता गमवावी लागू शकते. राज ठाकरे हे नेहमीच मराठी माणसाला, त्यांच्या समस्यांना आणि राज्यातील स्थानिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवतात. ठाकरे बंधू जवळपास 20 वर्षांनी राजकारणात एकत्र आले. सध्या मुंबईमध्ये 41% अमराठी तर 59% मराठी भाषिक आहेत. म्हणजेच मराठी भाषिक असणाऱ्यांचे प्रमाण सध्या जास्त आहे. याचा काही प्रमाणात ठाकरेंच्या युतीवर परिणाम होऊ शकतो. पण सध्या या युतीसमोर भाजपचं तगडं आव्हान आहे. कारण भाजपने 7 अमराठी आमदारांना साथ घातली. म्हणजेच 7 मराठी आमदार भाजपचे सध्या मुंबईमध्ये आहेत. ठाकरे बंधूंचा सध्या मुंबईतील मराठी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठाकरे सध्या अमराठी भाषेवर बोलणं टाळतात. तसंच काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही ठाकरे बंधूंनी महापालिकांच्या जागा वाटपांवर बोलणं स्पष्ट टाळलं. झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईचा महापौर हा मराठीचाच होणार असा दावा राज ठाकरे यांनी केला. मराठी माणसाला काय पाहिजे हे आम्ही बघू असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केलं. पण राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनाच आमच्या पाठीशी उभे राहा असं वक्तव्य केलं. आता असं वक्तव्य शक्यतो दुर्मिळ आहे. कारण कुठलेही राजकीय पक्षाचे नेते किंवा राजकारणी पत्रकारांनाच आमच्या पाठीशी उभे राहा असं सहसा म्हणत नाहीत. मुंबई पालिकेत 2017च्या निवडणुकीत मनसेला 7, शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 अशा जागा मिळाल्या. पण मराठी माणसं भाजपकडे देखील वळलेली आहेत. यामुळे ठाकरे बंधूंची युती आणि मराठी-अमराठी भाषा हे दोन मुद्दे ठाकरे बंधूंना पालिकेत सत्ता मिळवून देतील का, हे पाहणं निर्णायक ठरेल. कारण ठाकरेंच्या युतीनंतर मुंबई पालिकेत ही पहिलीच निवडणूक आहे. ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल आणि पालिकेच्या मुंबईतील होणाऱ्या निवडणुकांबद्दल आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.